नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमचं युट्यूब चॅनल डीएसपी एज्युटेक यामध्ये. मित्रांनो, कोण होईल आमदार या सिरीज मध्ये आपण आज बघणार आहोत लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ. लातूर या जिल्ह्यामध्ये लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी औसा हा विधानसभा मतदारसंघ वगळता बाकी सर्व मतदारसंघ हे लातूर लोकसभेचा भाग आहे. तर औसा हे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. ठिकाणचा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण. 2019 ला काँग्रेसच्या धीरज देशमुख यांनी 1.25 लाखांवर मते घेत दणदणीत विजय मिळवला. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर नोटा होते, तर बाकी सर्व उमेदवारांचे या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले होते. उमेदवारीचा विचार करता काँग्रेसने धीरज देशमुख यांना मैदानात उतरवले, तर भारतीय जनता पार्टीकडून रमेश कराड निवडणुकीच्या रणांगणात आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला किती टप देतो हे आपल्याला लवकरच कळेल. दुसरा मतदारसंघ आहे लातूर शहर. 2019 ला अमित देशमुख यांनी भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा तब्बल 40,415 मतांनी पराभव केला. वंचितच्या उमेदवाराने 24,000 मते घेतली होती. उमेदवारीचा विचार करता काँग्रेसने अमित देशमुख यांना परत रिंगणात उतरवले, तर भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून सतीश करंडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके या ठिकाणी मैदानात आहे. 2019 ला वंचितने 24,000 मते घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित किती मते घेते यावरती हा पक्ष निर्णायक अवस्थेमध्ये येऊ शकतो. या ठिकाणी अमित देशमुख सलगपणे परत निवडून येतात की भारतीय जनता पार्टीच्या अर्चना चाकूरकर या ठिकाणी आपला करिश्मा दाखवतात, आपल्याला लवकरच कळेल. या ठिकाणचा पुढचा मतदारसंघ आहे अहमदपूर. 2019 ला राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या विनायकराव जाधव पाटील यांचा 29,191 मतांनी पराभव केला होता. तर अपक्ष उमेदवार दिलीप देशमुख यांनी 45,000हून अधिक मते घेतली होती. वंचितच्या उमेदवाराने सुद्धा या ठिकाणी 22,000 मते मिळवली होती. उमेदवारीचा विचार करता महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे विनायकराव जाधव पाटील, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पाटील मैदानात आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. तर वंचित आणि इतर पक्ष या ठिकाणी काय परफॉर्मन्स देतात यावरती दोन्ही राष्ट्रवादींचं भवितव्य अवलंबून आहे. या ठिकाणचा पुढील मतदारसंघ आहे उदगीर. उदगीर हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2019 ला राष्ट्रवादीचे शरद बनसोडे यांनी भाजपच्या अनिल कांबळे यांचा सरळ लढतीमध्ये 20,579 मतांनी पराभव केला होता. उमेदवारीचा विचार करता शरद पवार गटाने या ठिकाणी सुधाकर भालेराव, तर राष्ट्रवादीने शरद बनसोडे यांना मैदानात उतरवले. वंचितकडून डॉक्टर शिवाजी देवनाळे हे या ठिकाणी रिंगणात आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. या ठिकाणचा पुढील मतदारसंघ आहे निलंगा. 2019 ला भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकर यांचा 32,131 मतांनी पराभव करून या ठिकाणी दुसऱ्यांदा बाजी मारली. वंचितच्या उमेदवारांनी या ठिकाणी जवळपास 30,000 मते घेतली होती. उमेदवारीचा विचार करता काँग्रेसने अभय साळुंके यांना मैदानात उतरवले, तर भारतीय जनता पार्टीने परत संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. वंचित बहुजन आघाडीकडून मंजू निंबाळकर उभे आहेत. तर या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर परत निवडून येतात की काँग्रेसचे अभय साळुंके करिश्मा करतात, की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी महत्वपूर्ण ठरेल यावर जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. या ठिकाणचा पुढील मतदारसंघ आहे औसा. 2019 ला भारतीय जनता पार्टीच्या अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा सरळ लढतीमध्ये 26,714 मतांनी पराभव केला आणि या पराभवाबरोबरच बसवराज पाटील यांची या ठिकाणी निवडून येण्याची हॅट्रिक हुकली होती. उमेदवारीचा विचार करता भारतीय जनता पार्टीने अभिमन्यू पवार यांना मैदानात उतरवले, तर उद्धव ठाकरे गटाकडून दिनकर माने, मनसेकडून शिवकुमार नगराळे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु आता भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये
येथे महत्वपूर्ण लढत होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता महायुती अहमदपूर आणि उदगीर या मतदारसंघात, तर महाविकास आघाडी लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि निलंगा या मतदारसंघातून आघाडीवर होते. महायुतीकडून भारतीय जनता पार्टी 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती निवडणूक लढवत आहे. शिवसेना या ठिकाणी कोणत्याही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देऊ शकले नाही. शरद पवार गटाकडून 2 ठिकाणी, उद्धव ठाकरे गट 1 आणि काँग्रेस 3 ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे. तर मित्रांनो, हे होतं लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा. लातूर जिल्ह्यामध्ये कोण आमदार म्हणून निवडून येतील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.